थँक्यू सो मच. मला इतकं टेन्शन होतं माहितीये का. तू ग्रेट आहेस यार. कसली आयडिया काढलीस यार. थँक्यू. ते ग्रेट वगैरे सगळं राहू दे. वेळेच्या आत परत यायचं एवढं आपण सांगून निघालो, एवढं लक्षात ठेव. हा. नाहीतर बसशील की यार अशी गप्पा मारत. ते होऊ शकतं. मार दे ना मी अक्षय. तू मारणार आहेस मला. हो मग सांभाळ पहिले. मला मारणार म्हणे. वा वाजवा. बसा बसा. मारणार म्हणे. चला केवला भेटूया. तुम्ही तरी इतक्या घाईने कशाला परवानगी दिलीत त्यांना जायची. आत्ताच जायचं काही नडलं होतं का. मुलाकडची मंडळी कधी येतील आता. आणि अशा वेळी घरात नवीन सूनच नाही. कसं दिसतं हे. असं काय करताय. तुम्ही दिलेल्या शिक्षेमुळे तिला त्रास झाला ना. अहो तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे होता. तुम्हीच मला सांगायला पाहिजे होतं की त्यांना डॉक्टरकडे जाऊ द्यात म्हणून. पण मला तिने सांगायला हवं होतं ना की मला मिरच्यांची ॲलर्जी आहे म्हणून. तिने जर मला सांगितलं असतं तर मी तिला दिलं असतं की मिरच्या चिरायला. रागवू नका. तुम्हाला सांगायला घाबरली असेल ती. दडपण येतं तुमच्या व्यक्तिमत्वाचं. कधी कधी आमच्यावर सुद्धा. पुढच्या आठवड्यात साखरपुड्यासाठी चांगला मुहूर्त आहे. बाकी सगळं जुळलेलंच आहे. आज प्रत्यक्ष भेटीतून पसंती होईल. ती तर होणारच. आपली शमू म्हणजे निशिगंधाचं फुल आहे. एवढं म्हणजे बघ. माई अण्णा. अमृता, हॅट्स ऑफ टू यू यार. तू खरंच खूप ग्रेट आहेस. म्हणजे तू माझ्या अक्कीला पण सांभाळून घेतलंस आणि तुझ्या सपोर्टमुळे असं इतका स्टेबल आहे. नाहीतर माहित नाही काय झालं असतं. एनिवे, थँक्यू सो मच. फ्रेंडशिप मध्ये असलं काही नाही. थँक्स वगैरे. ओके. आणि तू जर माझ्या जागी असती तूही हेच केलं असतंस. आय रिअली डोंट नो यार. पण बाय. आणि आता फक्त माझ्याशी बोलत बसणार आहेस का. हा बा अक्की तुझा कधीपासून वाट बघतोय. निघूया इकडनं. चला बसा गाडीत. चला. ओके. ही जागा तुझीच आहे. थँक्यू. थँक्यू अमृता. मला माहिती आहे तू नेहमी माझ्या पाठीशी असशील. निघूया. सोन्याचं फुल माळलत ना. सगळ्यांच्या समोर काय. राहील ना. कचोऱ्यांचा घमघमाट सुटला होता नाही. आज चवीला नाही दाखवली.
अण्णा आज तो मान माझा होता. माई कचोऱ्या एकदम मस्त झाल्या, खुसखुशीत नेहमी सारख्याच. काहीतरी स्टोरी आहे. काय माई, काहीतरी स्टोरी आहे ना. म्हणजे आयुष्यभर आपण माईंच्या हातच्या कचोऱ्या खाल्ल्या, एकदम टेस्टी. पण स्टोरी नाही कळली आम्हाला की नाही. स्टोरी कळली पाहिजे. काय आहे? अगं काही नाहीये ग. सांगू सांगा. आता पटकन सांगा. काय सांगा. आता मुलाकडची मंडळी कधी येतील आणि काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? तुम्ही पण काय हो यांच्यात? हो. तर तशी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे देवदत्त दिनकर अगदी लहान होते. आमची ज्वेलर्स असोसिएशन होती ना, ती नुकतीच फॉर्म झाली होती. बाल्यावस्थेत होती. तर त्यावेळी काय व्हायचं, दर 2-3 महिन्यातून एकदा आमची अशी मीटिंग व्हायची. मग चहा कॉफी बरोबर कचोऱ्या असायच्या. खमंग चविष्ट एकदम खुसखुशीत असायच्या. मला खूप आवडायच्या त्या. तर घरी आल्यावर मी साधनेकडे त्याचं चविष्ट चटकदार वर्णन करायचो. एकदा चुकून काय तो म्हणालो की त्या तशा कचोऱ्या आपल्याला घरी नाही करता यायच्या. बस झालं. मग काय, माझ्या जीवाला भारी लागायचं ते. राग यायचा, वाईटही वाटायचं. मग नाना प्रकार करून जिजींच्या हातापाया पडून पाककृतीची पुस्तकं आणली आणि रोज करून बघायची मी त्यातनं. शेवटी बाई एकदाच्या जमल्या मला त्या कचोऱ्या. वाह. हो, पण शर्मिष्ठेला मी शिकवल्यात बरं का कचोऱ्या. नाही, शर्मिष्ठा शिकणारच आहे सगळं, पण आता अमृतालाही शिकवायचं. या अमृताला शिकवायला अमृता आधी घरात पाहिजे ना. म्हणजे तिच्या पायाला भिंगऱ्या लागलेल्या असतात. मला वाटलं ती शर्मिष्ठाला तयार करायला गेली भाग्यश्री बरोबर. अक्षय आणि अमृता बाहेर गेलेत अण्णांची परवानगी घेऊन. आणि वेळेत परत येतो असं सांगून गेलेत ते. कसं काय? येतील. मुलाकडची मंडळी आलीत. अगो बाई, आली का? चला. माई, मुलाकडची मंडळी आली, पण आपल्या घरातला आपला मुलगा त्याच्या मंडळींना घेऊन गेलाय. तो काही अजून परत आलेला नाहीये. तू जरा शांत राहा. येतील. दिनकर देवदत्त, जा पाहुण्यांच्या स्वागताला चला, जा. चला, आम्ही जा, इकडचं जा, जा, आवरतो, त्यांचं जा. व्यवस्थित चल, स्वागत करा. त्यात नेऊन ठेव. आणि तू शर्मिष्ठा तयारी का बघ वसुधा. जरा डोकं शांत ठेव आणि कळलं ना, विचार करू नकोस. मी पांडोबांना सांगून खुर्ची आणून घेते शर्मिष्ठेसाठी. हा, चला. अरे इथे कुठे आलोय आपण? मंदिरात. इतक्या दिवसानंतर भेटलो आपण एकमेकांना. रादर सापडलोय बाय द ग्रेस ऑफ गॉड ओनली. थँक्स नको म्हणायला. करेक्ट. चला मग लवकर. चल.
घ्या ना घ्या, अजिबात संकोच करू नका. कचोरी घरी बनवली आहे, माईंनी स्वतःच्या हाताने बनवली आहे. हो. वा, अगदी विकतच्या सारख्या झाल्या. खरंच माझा अगदी वीक पॉइंट आहे कचोरी म्हणजे. पण घरी करायचं म्हणजे जरा व्याप असतो नाही. अहो, आवड असली आणि आपल्या माणसासाठी करायचं असेल ना तर त्याचा व्याप नाही वाटत आपल्याला. ते खरंय, पण आमच्याकडे काय, ह्यांची मित्रमंडळी आणि सारख्या बिझनेस पार्टी चालू असतात. इतक्या चालू असतात, मला स्वतःला सगळीकडे लक्ष द्यायला नाही होतो. पण अर्थात नोकर माणसं आहेत सगळं बघायला, त्याच्यामुळे होतं सगळं निघतं. काय आमचं लोणावळ्याला फार्म हाऊस आहे आणि पनवेल आणि येऊर येथे खूप प्रॉपर्टीज आहेत आमच्या. हो, आता तुम्ही बिल्डर आहात म्हटल्यावर. हो. तुमचे चिरंजीव सुद्धा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मदत करत असतीलच ना? वा वा, छान. म्हणजे वसुधा, जा शर्मिष्ठाला घेऊन ये. भाग्यश्री, जा. मृदुला, अगं अक्षय अमृता कुठपर्यंत पोहोचले ते जरा फोन करून विचार ना त्यांना. माई, वा, ये शर्मिष्ठे, बस बस. ना, आम्हाला जे काही विचारायचं होतं ते विचारून झालेलं आहे. पण आता जमाना बदललेला आहे. माई, अहो, ही आता नवीन जनरेशन आहे. मी काय म्हणतो अण्णा, त्यांना जर का बोलायचं असेल तर परवानगी द्या. हो हो हो, तर अनंत, भाग्यश्री, मुलांना घेऊन जा. हो. जाग. जाग. अरे हो, बाबांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय. हो, सकाळी फोन होता त्यांचा. पुण्याला आहेत ना सध्या ते? अगं बाई, पुण्याला पण बंगला आहे का तुमचा? हो, आमचे बाबा बरेचदा पुण्यालाच असतात. खरं तर बाबांचीच खूप इच्छा होती की त्यांच्या घरी नाचून म्हणून घाडग्यांचीच मुलगी यावी. काय अण्णा, आजकाल असे संस्कार बघायला मिळत नाहीत असं बाबा म्हणतात. आणि अगदी ते खरं आहे बरं का अण्णा. थोडासा त्रास होतो सगळ्यांना, पण शिस्तही हवीच, असे माझे सासरे म्हणायचे. आणि जीजी, माझ्या सासूबाई, नेहमी म्हणायच्या, घर बांधून ठेवणं गृहिणीच्याच हातात असतं, अगदी सगळ्यांचे राग लोभ पत्करून. आम्ही फक्त त्यांची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांची तत्व जपतोय इतकंच.